नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया अष्टविनायकाबद्दल काही माहिती. अष्टविनायकाबद्दल रोचक गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. हे पुण्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. मोरेश्वर मंदिर मोरेश्वराच्या काळ्या दगडापासून तयार झाले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीचे संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बिंबी हिरे बसवले आहेत. मस्तकाच्या वर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. गणपती मागे एक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असेही म्हणतात. अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे मंदिर आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडीची आहे. तसेच डोळ्यात माणिक रत्न आहेत. कपिल मुनींच्या जवळ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते. गणासूर एकदा त्यांच्या आश्रमात गेला असता त्यांनी या रत्नाच्या सहाय्याने त्यास पंचपक्वान्नांचे भोजन करून दिले. ते पाहून गणासूर स्तंभित झाला व त्यास त्या रत्नाचा मोह निर्माण झाला. त्याने कपिल मुनींकडे त्या रत्नाची मागणी केली. त्यांनी तो रत्न देण्यास त्यास मना केले. त्यांच्याकडून त्याने ते हिसकावून घेतले. कपिल मुनींनी विनायकाची उपासना केली. विनायक प्रसन्न झाले व गणासुराचे येथे कदंब वृक्षाखाली पारिपत्य केले. कपिल मुनींनी परत मिळालेले रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. त्यामुळे येथे विनायकास चिंतामणी म्हणून संबोधले जाऊ लागले व या नगरीस कदंब नगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे होते. गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरला झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील त्या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकिर्दी दाखवणारे कलात्मक दालन आहेत. गणपती म्हणजे सिद्धिविनायक, ज्याला सिद्धिटेक असेही म्हणतात. हा अहमदनगर जिल्ह्यातील गणपती आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष भगवान विष्णू यांनी केली आहे. हे सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती आहे. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे संबोधले जाते. उजव्या सोंडेच्या गणेशाच्या सोवळे फार कठीण असते. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावावरील सूर्य, गरुड, चंद्र यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 5 किलोमीटर चालावे लागते. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे. देवाचे मखर पिळेचे असून सिंहासन पाषाण आहे. मृत्यू व केटप या असुरांनी भगवान विष्णू यांच्याशी अनेक वर्षे युद्ध केले, मात्र त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करण्यास सांगितले.
याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला. छोट्याशा टेकडीवर असलेल्या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला होता. मात्र 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. असे मानले जाते की 21 दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाली. ही आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे. अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असेही म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून श्री गणेशाला कमळाचे आसन आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. माधवराव पेशवेंच्या काळात या मंदिराचे जीर्णोद्धार केल्याचे इतिहास आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळाला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली. ऋत्समद ऋषींनी पुत्र त्रिपुरासूर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले व येथे शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचं पारिपत्य केलं. त्यामुळे या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणण्यात येऊ लागले. अष्टविनायकांमधला 5वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. अष्टविनायक हे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठित गणपतीची मंदिरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. विघ्नहर हे पुण्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला 5वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजेच कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधले. सोनेरी कळस चढविला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे 20 फूट लांब सभागृह असून आतील गाभा 10 बाय 10 फूटचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंती आहेत. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. मंदिराच्या चारही बाजूने दगडी तट आहे. मंदिराच्या आवारात 2 रेखीव दीपमाळ आहेत. मंदिराचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्णाकृती आसन मांडी घातलेली आहे. राजा अभिनंदन त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याचे अटी घालून दिले. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. 6वा गणपती म्हणजे लेल्याद्रीचा गिरिजात्मज. गिरिजात्मज हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकांमधील 6वा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मज. अष्टविनायकातला हा एकमेव गणपती असा आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटू रूपात प्रकट झाले.
गिरिजाचे म्हणजेच पार्वतीचे आत्मज पुत्र म्हणून या गणपतीला गिरिजात्मज असे नाव मिळाले. कुकडी नदीच्या तीरावर लेण्यांद्री गाव वसले आहे. लेण्यांद्री जवळच्या या डोंगरात 18 गुहा आहेत. त्यातील 8व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासाठी 307 पायऱ्या चढावे लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिर एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर व सुलेमानाच्या डोंगरांमध्ये असलेल्या 28 लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात. हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या देवस्थानाच्या पूर्व-पश्चिम बाजूस 28 लेणी आहेत. एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्यांद्री हे देवस्थान 7 क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप 51 फूट रुंद, 57 फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या 4 टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते. आपला 7वा गणपती आहे श्री वरदविनायक. वरदविनायक हा महाडमध्ये आहे. वरदविनायक महाड गणपती मंदिर हे अष्टविनायकांच्या यादीतील 7वे गणेश मंदिर आहे, ज्याला भाविक अष्टविनायक यात्रेदरम्यान भेट देतात. मंदिराला मठ असेही म्हणतात. मंदिराची रचना अगदी सोपी आहे. यात 25 फूट उंचीचे घुमट आणि साधे टाइल्स केलेले छत आहे. छताच्या वरच्या बाजूला सोन्याचा कलश आहे. हे चौकोनी मंदिर आहे आणि आकार खूपच लहान आहे. 8 फूट रुंद आणि 8 फूट लांब. भाविकांना गर्भगृहाच्या आत जाऊन पूजा करण्याची परवानगी आहे. श्री वरदविनायक गणपती मंदिराच्या आख्यायिका. मंदिराशी निगडीत आख्यायिकेनुसार कौंडिण्यपूरचा एक राजकुमार रुक्मागंडा शिकारीला गेला होता. जंगलात एका ऋषीची पत्नी असलेल्या एका स्त्रीने त्याला फूस लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्यास नकार दिला. तथापि इंद्राने राजपुत्राचा आव आणला आणि तिची इच्छा पूर्ण केली. त्या महिलेने घृतस्माद नावाच्या मुलाला जन्म दिला. ते अतिशय बुद्धिमान आणि विद्वान होते. त्यांनी एकदा एक विद्वान चर्चेसाठी विचारले, परंतु त्यांनी नकार दिला, कारण ते ब्राह्मण नसल्यामुळे त्यांच्याशी धार्मिक विषयांवर चर्चा करू शकत नाही. घृतस्मदाने त्याच्या आईला त्याच्या जन्माचे रहस्य विचारले. जेव्हा त्याच्या आईने नकार दिला तेव्हा त्याने तिला शाप दिला. आईनेही त्याला शिव्या दिल्या, पण एका दिव्य वाणीने त्याला सांगितले की तो इंद्राचा पुत्र आहे. घृतस्मादाने महाड येथे येऊन भगवान गणेशाची प्रार्थना केली. तो खुश झाला आणि त्याला वरदान दिले. घृतस्मदाने त्याला ब्राह्मण मानवाने असल्याचे सांगितले आणि भगवान गणेशाने त्यांची इच्छा पूर्ण केली. आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करून तो तेथे राहिला असल्याने भगवान गणेशांची वरदविनायक म्हणून पूजा केली जाते. अष्टविनायकांपैकी 8वे मंदिर म्हणजे बल्लाळेश्वराचे मंदिर. हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराची सोंड डाव्या बाजूला आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे. या गणेश मूर्तीचे कपाळ विशाल असून त्याच्या डोक्यात आणि बिंबीत हिरे आहेत. तर ही मूर्ती 3 फूट उंच आहे. बल्लाळेश्वराचे हे मंदिर चिरेबंदी असून मंदिरात अनेक घंटा आहेत. हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणेय सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात आणि हे मंदिर संपूर्ण दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवले आहे. या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगरांच्या आकाराप्रमाणे ही मूर्ती आहे. या मागील आख्यायिका म्हणजे या गणपतीला बल्लाळेश्वर नाव का पडले याची एक मोठी आख्यायिका आहे. त्रेतायुगातील ही कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी आपली पत्नी इंदुमती सोबत राहत होता. या दाम्पत्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा झाला. तो गणेशाचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे त्याने आपल्या मित्रालाही गणेश भक्तीत सामावून घेतले. एके दिवशी बल्लाळ आणि त्याच्या मित्रांना गावाच्या बाहेर एक मोठा दगड सापडला. ही बल्लाळासोबत या दगडाला गणपती मानून त्याची पूजा करू लागले.
ही मुले गणपतीच्या पूजेत एवढी मग्न असायची की त्यांना जेवायचेही भान राहत नसे. त्यामुळे गावातील इतर मुलांच्या पालकांनी बल्लाळाची त्याच्या आई-वडिलांकडे तक्रार केली. त्याच्या वडिलांना क्रोध अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्यांनी गणपतीचे देऊळ मोडून टाकले व बल्लाळालाही रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि झाडाला बांधून ठेवले. बल्लाळाला खूप मोठी दुखापत होऊनही त्याचा गणेश जप सुरूच होता. त्याची ही गणेश भक्ती पाहून गणपती ब्राह्मणाच्या वेशात आला. तरी बल्लाळाने त्याला ओळखले आणि गणपतीच्या चरणी नतमस्तक झाला व त्याला वर मागायला सांगितला. त्यावर बल्लाळने गणपतीला तिथेच राहायला सांगितले व लोकांचे दुःख दूर करण्याचा वर मागितला. तेव्हा गणपती म्हणाला, माझा एक अंश येथे राहील आणि माझ्या नावाच्या आधी तुझे नाव घेतले जाईल. येथील लोक मला बल्लाळ विनायक नावाने ओळखतील. असे म्हणून गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या दगडात लुप्त झाला. तेव्हापासून या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. आजची अष्टविनायकांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.